नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 8वी विषय मराठी प्रकरण 8वा धाडसी कॅप्टन राधिका मेनन या प्रकरणाविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे। प्रकरणाचे लेखक आहेत मच्छिंद्र ऐनापुरे। 1974 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। त्यांच्या कालावधीविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर प्रसिद्ध लेखक होते ते मच्छिंद्र ऐनापुरे। त्यांचा जंगल एक्सप्रेस हा बालकथा संग्रह आहे। हसत जगावे हा विनोदी कथा संग्रह प्रसिद्ध आहे। याशिवाय त्यांच्या किशोर, छावा केसरी आदी बालमासिके यामधून बालकथा प्रसिद्ध आहेत। त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून विविध विषयांवरील लेखन केले आहे। ब्लॉगवरील त्याचे आजवर 1200 लेख प्रसिद्ध आहेत। म्हणजे भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या महिला कॅप्टनचा मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांना इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनने अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले आहे। हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत। राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या 7 मच्छीमारांना वाचवले होते। प्रस्तुत पाठात त्यांच्या शौर्याचा परिचय करून दिलेला आहे। प्रस्तुत पाठ हा किशोर मे 2017 या मासिकातून घेतलेला आहे। तर आता आपण या पाठाला सुरुवात करणार आहोत। इथे प्रस्ताविका संपतो आणि पाठाला सुरुवात होते। राधिका या केरळच्या कोद्दूनगर भागात लहानाच्या मोठ्या झाल्या। म्हणजे धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणविशेष होते। मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरकिनारी भटकणं फिरणं व्हायचं। त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफरीला जावं असं त्याच्या मनाला वाटायचं। या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायचं निश्चित केलं। सुरुवातीला त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला। त्यांना वाटलं होतं की ही जोखमीची नोकरी आहे। आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांना सामना कसा करेल। पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना यासाठी राजी केलं। पदवी मिळवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला। त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होतं। प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली। म्हणजे जहाजात काम करायला त्या फारच उत्सुक होत्या। प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले। म्हणजे नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर 2010 साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला। या दरम्यान त्यांना बराच काळ घरापासून लांब राहावं लागतं, पण रोमांचकारी प्रवासामुळे त्या खुश होत्या। शेवटी त्याचं हे आवडीचं काम होतं ना। आता त्याचं लक्ष होतं समुद्री जहाजांची कमान सांभाळायची। त्यांचं हे स्वप्न 2012 साली पूर्ण झालं। राधिका देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनलेल्या होत्या। त्यांना मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली। म्हणजे या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एका रेडिओ ऑफिसरशी झाला। एकाच व्यवसायात असल्या कारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच। आई बनल्यावर अडचणी वाढल्या। कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अजिबात डगमगल्या नाहीत। सगळ्यात कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलांचा सांभाळ। दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं। राधिकाने हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं। राधिकाच्या या रोमांचकारी प्रवासात घरच्यांनी मोठी साथ दिली। म्हणजे 22 जून 2015 रोजी एक घटना घडली। तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या। म्हणजे रात्रीचे जवळपास 11 वाजले होते। जोराच्या वादळामुळे समुद्री लाटांनी रौद्ररूप धारण केलं होतं। मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता। तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिशाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मासेमारांची नाव लाटाच्या गर्तेत सापडले असल्याचे सांगितले। म्हणजे नाव उडणारच होती। नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते। म्हणजे अधिकाऱ्याने तत्काळ राधिका यांना रेडिओवर सूचना पाठवली, मॅडम समुद्रात एक नाव फसली आहे। त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडले आहेत। सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली। खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती। म्हणजे एक क्षण देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली। पुढच्या 5 मिनिटात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले। मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना। बुडणाऱ्या मच्छीमारांना माहित होतं की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे। ते जीवाचा आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते। पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धूसर होत चालली होती। जहाजातले कर्मचारी मात्र निकराचा प्रयत्न करत होते। पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला। जोराच्या वादळामुळे बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती।
दुसरा प्रयत्न केला गेला. मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते. दुसरा प्रयत्न देखील वाया गेला. सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं, त्यांना वाचवणं अशक्य आहे. पण राधिकाने आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही. त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात 9 मीटरच्या उंच लाटा उसळत होत्या. वारा 70 समुद्री मैल वेगाने वाहत होता. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले होते, पण आम्ही हिंमत हारलो नाही. शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं. पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. नावेतील 7ही मच्छीमार सही सलामत वाचले होते. वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी म्हणाल्या, पती कित्येक दिवसापासून घरी आले नाहीत म्हटल्यावर आम्ही समजलं होतं की त्यांची नाव बुडाली. आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील, पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतशः आभारी आहे. या साहसी अभियानासाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने त्यांना अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले. मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. राधिका सांगतात, ज्यावेळी आम्ही जहाजावर असतो त्यावेळेला आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करत नाही. समोर कठीण लक्ष्य असेल तर हिंमत आपोआप येते. हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झालं आहे. अशा प्रकारे इथे आपला प्रकरण संपतो. नमस्कार.